हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर आता दिवाळी सुरू झालेली आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दिवाळी खूप आनंदाची, आरोग्यदायी आणि सुखसमाधानी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि मस्त असा चहा ठेवलेला आहे नेहमीसारखा जिथं. आणि आता दूध घरचं असल्यामुळे ना खूप जास्त आता सर्व काही दुधाचे पदार्थ म्हणा इथून पुढे बनवता येतील. आणि दूध जर घरचं असेल तर खूप जास्त होत असतं, म्हणजे नाही का, थोडं जरी असलं तरी ते पुरतं, नाही तर विकत आणलेलं दूध कितीही असलं तरी पुरत नाही. मग आता आमची गाय याल्यापासून खूप जास्त नाही का प्रमाणात दूध आता आमच्या घरी असतं आहे. आणि आता मस्त असा दुधाचा चहा, थोडासा कोरा चहा ठेवत असते आईंना, म्हणजे ब्लॅक टी पितात त्या आणि आम्ही जे असतो दुधाचा चहा पितो. आणि आमच्या शिवला पण सकाळी सकाळी दूध वगैरे प्यायला असं जास्त आवडतं, सकाळ संध्याकाळ तो पित असतो. आणि हे बघा आता सकाळी इथं चहाची तयारी चाललेली आहे माझी. आणि एकीकडे ना मी स्वयंपाक पण करायला सुरुवात केलेली आहे. मस्त असा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता रिलॅक्स इथं बसलेले आहे थोडा वेळ, कारण आमच्या शिवला पण झोपू घातलं. त्यालाच जरा झोप आली होती लवकर उठल्यामुळे, तर मस्त असं झोपला आहे. आता बघू शकता तुम्ही किती छान रिलॅक्स असा झोपून गेलेला आहे. आणि हे मी तर तिने ना खूप छान अशी क्लिप बनवली होती, म्हणजे ह्या ज्या प्लेन क्लिपा आहेत त्या मी आणल्या होत्या शिवच्या बड्डेच्या वेळेस. तर काल आहे ना आम्ही म्हणजे शॉपिंगला गेलो होतो, त्यावेळी ह्या क्लिप्स आणलेल्या आहेत, पण अशा ना खूप साध्या वाटत आहेत जरासं, म्हणून मस्त असं त्याला एक छान असा लुक देणारे अवनी. तर बघा तर मग तुम्ही कशा काय करते काय. तर ह्या ना क्लिप्स आणल्या होत्या, टिकटॉक पिन म्हणतात त्याला. तर बाजारातून घेतल्या होत्या, म्हणजे शॉपिंगला गेलो होतो त्यावेळी. आणि ना त्या जरा सिंपल वाटत होत्या, पण तिने काही केलं, डोक्याला लावण्यासाठी 2 क्लिप घेतल्या माझ्याकडून आणि त्याला ना छान डेकोरेट केलं होतं. तर मला आवडलं खूप जास्त. पण तर म्हटलं चला आपण व्हिडिओमध्ये पण आपल्या नाही का ऑडियन्ससोबत शेअर करू, तू कसं काय केले काय, अजून एक डेकोरेट करून दाखव क्लिप. म्हणून मग मी तिला फोर्स केला. तर तेव्हा मग ती परत एकदा आता इथे कलर आणि थोडेसे स्टिकर्स वगैरे घेऊन बसलेले आहे. आणि आता एक क्लिप घेतली आणि त्याला मस्त असे कलर दिलेला आहे डॉट डॉटमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं वाटत आहे इथं. एवढंच छोटंसं काहीतरी डेकोर केलं तरी खूप छान आणि सुंदर दिसत आहे क्लिप. आणि ब्लॅक कलर पण छान वाटतो, पण ठीक आहे, असं लहान मुलींना खूप जास्त प्रमाणात आवडत असतात अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि कलरफुल डेकोरेटिव्ह केलेल्या सगळ्या अशा नाही का वस्तू आवडत असतात मुलांना. तर तिने असंच स्टिकर पण आणले होते कॉम्पिटिशनसाठी स्कूलमध्ये. दिवा म्हणजे नाही का सजवायचा होता त्यावेळी, मग त्याचे उरले होते, तर मस्त असं त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून आम्ही हे आता क्लिपला लावून घेतला आहे कलर. आणि त्याला आहे ना थोडंसं पेंट केलेलं आहे, पण ते जरासं सुकू द्यायचं, कारण हात लागला की पुसून जातं आहे ते. तर थोडंसं आता सुकून देऊ आपण. आता इथे घेतलेले आहे स्टिकर आणि मस्त असे क्लिपला दोन्ही साईडनी वरतून आणि एक खालच्या साईडला असे चिटकवलेले आहेत तिने. तर आता बघू शकता तुम्ही, त्याला ऑलरेडी स्टिक आहे म्हणून इझिली असे छान चिटकले जातात. तर बघू शकतात खूप जास्त स्टिक आहे त्याला आणि असे निघत नाहीत लगेचच्या लगेच. तर बघा खूप छान अशी सुंदर बनवून तयार झालेले आहेत इथं क्लिप आपल्या. बघू शकता किती छान असे डेकोरेटिव्ह झाल्यात आहे क्लिप्स. तुम्हाला एक लावून दाखवू का? आम्हाला एक लावून दाखवू.
इतकं दिसत नाही. तर हे बघा, आता माझ्या तर केसांना लावून बघत होते मी, पण ते व्यवस्थित असे लागत नव्हत्या मला आणि म्हणजे कसं सूट होत नव्हत्या. लहान मुलांना छान दिसतात. तर हे बघा किती छान सुंदर अशा डेकोरेट केलेल्या आहेत क्लिप्स. तर मस्त वाटत होतं. आणि इथं बघा संध्याकाळचं टायमिंग आहे. तर नाही का मिस्टरांनी म्हणजे अवनीच्या पप्पांनी नाही का जनावरांना, गाईला आणि वासराला नाही का इथं शेतामध्ये बांधलं होतं चरण्यासाठी. तर मग आम्हाला पण घरी बोर होत होतं, काही काम पण नव्हतं, म्हणून आम्ही पण सगळेजण जाऊन इथं बसलो होतं. तर खूप छान आणि सुंदर वातावरण झालं होतं. तर बघू शकता संध्याकाळचं किती छान आणि मस्त असं नेचर आपलं घरासमोरचं वाटत आहे. तर म्हणजे नाही का भारी वाटत होतं आणि करमणूक तर एवढी वाटत होती. आणि खूप जास्त तिकडे बघा, आता आमची गाई पण तिथं चरत आहे आणि आम्ही इथं बसलो आहे सगळेजण. कारण शेतात आता सध्या तरी काही नाही आहे, आता पीक पण वाया गेलेलं आहे. परत एकदा नाही का आपलं नीटनाटकं करून परत पेरणी करायची आहे. तर आता इकडे घास आहे घराच्या शेजारी, तर घास थोडा बरा आहे बऱ्यापैकी. तर मस्त असं संध्याकाळचं वातावरण, झाडे वगैरे आहेत भरपूर, म्हणून खूप छान वाटत होतं, प्रसन्न अगदीच. हा नंतरचा व्हिडिओ आहे. शॉपिंग वगैरे करून सगळ्यांसाठी दिवाळीची खरेदी करून आम्ही आलो होतो. मस्त असं रिलॅक्स बसलो इथं जरा वेळ. शिवसोबत आमच्या खेळत होतो. तर मस्त असं शिव पण आमचा छान रमला होता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.